नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मनमाड, चांदवड या संपूर्ण परिसरामध्ये सातत्याने कधी कमी तर कधी जास्त असा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। आणि या पावसामुळे सर्वात विशेष म्हणजे कांद्याला जो आहे तो फटका बसलेला आहे। मी आता शिंगवे परिसरामध्ये आहे, जे चांदवड तालुक्यामध्ये येतं। आपण बघू शकतो की ह्या कांद्याची जी आहे नुकताच काढून हा कांदा इथे साठवून ठेवलेला होता आणि जो त्यांना चाळीमध्ये भरायचा होता। मात्र ह्या कांद्याची वाहतूक आपण बघू शकतो की सातत्याने दिवसभर ऊन असताना संध्याकाळच्या सुमारास अचानक पाऊस सुरू होतो आणि या पावसामुळे मात्र या कांद्याचं जे आहे या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं आपल्याला बघू शकतो। आणि विशेष म्हणजे हा कांदा जो आहे हा खूप मोठ्या आकाराचा कांदा आहे, याला चांगला भाव पण मिळणार होता। मात्र आज जर कधी बघायला गेलं तर या कांद्याला आता फारसा भाव मिळणार नाही, कारण हा पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण भिजलेला आहे आणि आता त्याची प्रतवारी करून हा कांदा बाजूला केला जातोय आणि तो सुकायला ठेवला जातोय। मात्र अशाही परिस्थितीमध्ये जर पुन्हा पावसाचं आगमन झालं तर हा जो कांदा आहे हा खराब होतोय। आपण बघू शकतो की हा जो कांदा आहे ह्या कांद्याला कशी काळी लागलेली आहे, कारण हा काही दिवस साठवून ठेवलेला होता इथे सुकण्यासाठी। तर तो कांदा जो आहे तो कसा त्याला आता काळी पडलेली आहे आणि हा कांदा हा व्यापारी सुद्धा विकत घेणार नाही। एकूणच बघायला गेलं गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खूप मेहनत करून काढलेला जो कांदा होता, जे यापूर्वी त्याला भाव मिळाला नव्हता, उन्हाळी कांद्याला भाव मिळेल या आशेवरती ते असताना आणि तो कांदा चाळीत साठवायचा या हिशोबाने त्यांनी त्याच्या पोळ्या ज्या आहेत, पोळ्या म्हणतात त्याला, त्या तयार करून ठेवलेल्या होत्या। मात्र पावसाच्या आगमनामुळे अवकाळी पाऊस जो झाला या पावसामुळे मात्र बऱ्यापैकी जो कांदा आहे तो खराब झालेला आहे। आपण या ठिकाणी हे जे शेतकरी आहे आपण त्यांना विचारूया। दादा मला एक सांगा की तुमचा किती कांदा होता आणि नेमकं काय झालेलं आहे? जवळपास 5 ते 6 ट्रॅक्टर कांदा होता। त्यातल्या अवकाळी पावसाने पूर्ण प्रमाणात त्याचं नुकसान झालंय। म्हणजे जो कांदा साठवण्याजोगा होता तो साठवण्याजोगा राहिलाच नाही, पूर्ण असा पाण्याने खराब होऊन गेलाय। मग आता तुम्ही काय करताय नेमकं? आता त्याचा काय जो खराब आहे तो फेकूनच देतोय, वेस्टेज, आणि थोड्याफार प्रमाणात आहे तो बाजारभावात। सध्या तर बाजारभाव पण खूप कमी आहे, 500-600 ने तर परवडत पण नाही। पण मग काय, आता काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली तेवढा प्रॉफिट तर काढावा लागणार आहे, या हेतूने चालू आहे। बघू आता कसा भाव मिळतो। काय नाव तुझं? माझं नाव दर्शन पाटील। एकूणच जर बघायला गेलं तर कांद्याचं जे आहे, जो शेतकऱ्यांना 2 पैसे मिळून देणारा जो पीक आहे तो कांदा आता खराब होऊ लागलेला आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, शिंगवे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।